नमस्कार. ठरलं तर मग ह्या सिरियलच्या आजच्या प्रोमोमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळणार आपल्याला. ती म्हणजे सायली घरभर कुठेच नसते. सगळेजण घरात तिला शोधू लागतात. प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाहू लागतं आणि बाहेर आता विमल जाते शोधण्यासाठी. तर बाहेर गार्डनमध्ये इकडे तिकडे बघता बघता तिची नजर एका झाडाखाली पडते. तर तिथे पाहिल्यानंतर तिला सायली बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसू लागते. मग तिला पाहिल्यावर ती ताई ताई ओरडू लागते. घरातल्या सगळ्यांना जोरजोरात हाका मारून बाहेर बोलवते आणि मग सगळेजण बाहेर धावत येतात. तर पाहतात तर काय, तिथे ना सायली बेशुद्ध अवस्थेत असते. तिला घरामध्ये घेऊन येतात. तिला शुद्धीवर आणतो अश्विन आणि मग तिची चेकअप झाल्यानंतर तो प्रश्न विचारतो डॉक्टर या नात्याने, मला खरं सांग, तुला किती दिवसांपूर्वी लास्ट पिरियड आली होती? तर ती डॉक्टरांना सांगू लागते की 2 महिन्यापूर्वी. तर तो म्हणतो आपल्याला काही टेस्ट करावं लागेल वहिनीच्या. तर इथे सायली सगळ्यांना सांगू लागते की मला डाऊट होता म्हणून मी स्वतः जाऊन टेस्ट करून आले आहे आणि ती पॉझिटिव्ह आली. ही बातमी कळल्यानंतर खरं तर अर्जुनला काहीच कळत नसते हे कसल्याबद्दल बोलत आहे. तर इथे अस्मिता म्हणते, अरे तू फक्त वकीलच आहे, तुला काहीच कळत नाही रे. मग तिथे कल्पना म्हणू लागते की अरे तू बाबा होणार आणि सायली आई होणार. हे ऐकल्यानंतर जो चेहरा आत्ता आपल्याला अर्जुनचा पाहायला मिळतो आहे, अर्जुन शॉक आहे. एक बायको या नात्याने, नवरा या नात्याने, त्याला माहिती हवं होतं, आपण दोघांनी मिळून ही गोष्ट प्लॅन करायची होती, तू असं कसं केलं. ह्या भावाने तो आपल्या बायकोकडे म्हणजे सायलीकडे पाहू लागतो. सायली होतो राग भरला आहे, रुसला आहे, हे स्पष्ट आता सायलीला दिसतंय. आता ह्या सगळ्या प्रकारामुळे अर्जुन आणि सायलीमध्ये फूट पडणार का? आता अर्जुन ह्या बाळाला जन्माला घाल्याबद्दल होकार देतोय की नकार? जर नकार दिला आणि सायलीने हे बाळ जन्माला घालायचं ठरवलंच तर ते दोघं कायमचे दुरावणार. हे सगळं काही पाहण्यासाठी आपण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढील भागामध्ये आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.